रिया सकाळी उठून आरामात स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. जेव्हा तिचा नवरा आरव उठून स्वयंपाकघरात आला, तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला, "अरे, तू अजून तयार झाली नाहीस? तू अजून नाश्ताच बनवत आहेस? ऑफिसला कधी जाणार तू? तुला उशीर होईल." रिया हळूच म्हणाली, "आज मी ऑफिसला सुट्टी घेते. आता आत्याही घरी आल्या आहेत, तर मी विचार केला आज घरीच थांबावं." आरव म्हणाला, "आत्या तर 1 आठवड्यासाठी आली आहे. तू रोज ऑफिसला सुट्टी घेशील का? ऑफिसमध्ये तुझं काम पेंडिंग राहील. मग तुला त्रास होईल." रिया म्हणाली, "नाही, मी फक्त आजच सुट्टी घेत आहे. मी उद्यापासून ऑफिसला जाईन." "काय आहे, काल संध्याकाळी आत्या जरा रागावल्या होत्या." ते दोघे नवरा बायको बोलतच होते की आत्या स्वयंपाकघरात आल्या. त्यामुळे दोघेही गप्प झाले. आरव शांतपणे स्वयंपाकघरातून पाणी घेऊन तिथून निघून गेला. आत्या रियाला टोमणे मारत म्हणाल्या, "सुनबाई, तू सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात येत नाही का?" "आता मजबुरी आहे म्हणून, नाहीतर मी असं काही खात पीत नाही. जोपर्यंत घरची सून आंघोळ करून स्वयंपाकघरात येत नाही, तोपर्यंत माझं मन तृप्त होत नाही." असं बोलून आपल्या सुनेने तयार केलेला चहा त्या पिऊ लागल्या. रिया जरा उदास झाली आणि विचार करू लागली, "मी यांना खुश करण्याचा प्रयत्न करते, पण या तर फक्त माझ्यात दोष शोधत आहेत." आत्या चहाचा कप घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडल्या. रिया पटकन नाश्त्याची तयारी करू लागली. काल संध्याकाळी आत्या सासू घरी आल्या होत्या. रिया ऑफिसमधून घरी आल्यावर आत्यांनी तिला टोमणे मारले, "मी घरी आले आहे आणि तुझी सासू स्वयंपाकघरात व्यस्त आहे. आजकालच्या सुनांना पाहुणचार देखील करता येत नाही. म्हणूनच रियाने आज सुट्टी घेतली होती, जेणेकरून तिला दिवसभर घरी राहून आत्या सासूबाईंची काळजी घेता येईल." सकाळी तिने नाश्त्यासाठी आत्यांचा आवडता इडली सांबार तयार केला होता. सोबत कांदा टोमॅटोची चटणी इतकी चविष्ट लागत होती की आत्या चटणी मागून मागून खात होत्या. दुपारच्या जेवणासाठी तिने व्हेज बिर्याणी, शाही पनीर, रायता, सुका बटाटा आणि कोथिंबीर पुदिन्याची चटणी तयार केली होती. जेवण खूपच चवदार झाले होते. तिने सर्वात आधी सासूबाई आणि आत्या सासूला जेवण दिले. तिचा नवराही जेवणाच्या वेळी घरी यायचा, त्यामुळे तोही जेवण करून निघून गेला होता. आता स्वयंपाकघर साफ केल्यानंतर तीही डायनिंग टेबलवर तिचं जेवण घेऊन बसली होती. तेव्हा तिच्या सासूबाईंना त्यांच्या मुलीचा नव्याचा कॉल आला. नव्या म्हणू लागली, "आत्या घरी आली आहे, तर मीही तिला भेटायला घरी येते आहे. मी फक्त 10 मिनिटात पोहोचते." हे ऐकून राधिकाताई खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या, "हो बाळा, तू लवकर घरी ये, मी तुझी वाट पाहते." आत्या तिथे बसून टीव्ही पाहत होत्या. त्यांचे कान टवकारले. त्या म्हणाल्या, "नव्या मला भेटायला येत आहे का? ही खूप छान गोष्ट आहे. तिची मुलंही येत आहेत का?" तर राधिकाताई म्हणाल्या, "नाही, ते शाळेत आहेत. ती माहेरून जाताना मुलांना शाळेतून सोबत घेऊन जाणार आहे." आत्या मनातल्या मनात विचार करू लागल्या की तिची मुलं खूप मस्तीखोर आहेत. बरं झालं येत नाही. पण ती थेट काही बोलली नाही. मग त्या रियाकडे बघून म्हणाल्या, "सुनबाई, बघ, तुझी नणंद येत आहे आणि दुपारच्या जेवणाची वेळ ही झाली आहे. आता ती नक्कीच इथून उपाशी जाणार नाही ना, तर तिच्यासाठीही काही जेवण ठेव." रिया म्हणू लागली, "पण आत्या, मी ठरवल्याप्रमाणे जेवण बनवले होते आणि सर्व जेवण संपले आहे." आत्या उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "तुझ्या ताटातलं जेवण तर असंच ठेवलंय. अजून ते जेवण तू उष्ट नाही केलंस, तर एक काम कर, तुझ्या वाटणीतली बिर्याणी आणि शाही पनीर तू तुझ्या नंदेसाठी ठेव." रिया आश्चर्याने म्हणाली, "पण आत्या, मला खूप भूक लागली आहे." "ते काय आहे ना, मला इडली सांबार आवडत नाही, तर मी नाश्ता पोटभर नाही केला. मी विचार केला होता की दुपारी एकच वेळ नीट जेवेन." तेव्हा आत्या चिडून म्हणाल्या, "तुला एकदा मी सांगितलेलं समजत नाही का? तुला थोडी तरी भूक सहन करता आली पाहिजे. घरची मुलगी येत आहे, तर काय ती जेवणार नाही का? तसे हे बिर्याणी आणि शाही पनीर खूप स्वादिष्ट झालं आहे, तर त्यातलं थोडंसं तुझ्या नंदेला नाही का देऊ शकत? सुनबाई, तुझं मन तर खूप छोटं आहे. तू एक काम कर, तू संध्याकाळी ची चहा जरा लवकरच पी, मग तुझी भूक मरेल." सुनबाईला आता खूप जोरात भूक लागली होती. ती स्तब्ध राहिली. मुलीचं पोट भरण्यासाठी सुनेच्या तोंडातला घास काढण्याची काय गरज आहे का? तेव्हा तिची सासू कडक आवाजात म्हणाली, "माझी मुलगी जर घरी येत आहे, तर तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनवलं जाईल. पण मी माझ्या सुनेच्या वाटणीचं जेवण ओरबाडून मुलीला खायला नाही घालणार. माझी मुलगी ही त्या घरची सून आहे. जर तिकडेही तिला अशीच वागणूक दिली तर तर मला अजिबात चांगलं वाटणार नाही. जर ही गोष्ट मला माझ्या मुलीसाठी चांगली वाटली नसती, तीच गोष्ट मी माझ्या सुनेसोबत नाही होऊन देणार." आत्या तोंड वाकडं करून बोलू लागल्या, "अरे, घरातल्या मुलीचा काही मान आहे का नाही?" राधिकाताई मजबूत शब्दात बोलल्या, "माझ्या घरात माझ्या सुनेलाही सन्मान आहे आणि माझ्या मुलीलाही सन्मान आहे.
मी हे नाही बोलत की मी माझ्या मुलीला उपाशी ठेवणार आहे, पण जेवणाचं ताट घेऊन बसलेल्या सुनेच्या हातातून मी तिचं ताट हिसकावून नाही घेऊ शकत, कारण हे सर्व माझ्यासोबत खूप वेळा झालं आहे. तुम्हाला आठवते ताई, किती वेळा तरी तुम्हीही न सांगता यायचात. तेव्हा आई माझ्या हिश्श्यांचं जेवण उचलून तुम्हाला द्यायची. मला काहीही शिळपाक खाऊन राहायला लागायचं. पण आता मला नाही वाटत की माझ्या सुनेला हे सगळं सहन करावं लागावं. मला फक्त एवढंच हवंय की जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा माझ्या सुनेमध्ये आणि मुलीमध्ये प्रेमाने भरलेलं नातं असावं. जेवण तर परत बनवू शकतो, आणि मी माझ्या मुलीला जेवण बनवायला शिकवलं आहे, तर ती स्वतःही तिच्या आवडीचं जेवण बनवून खाऊ शकते. त्याच्यासाठी मला माझ्या सुनेच्या तोंडातला घास ओरबाडून घेण्याची काहीच गरज नाही. रियाला आपल्या सासूचे बोलणे ऐकून खूप अभिमान वाटू लागला की तिला एवढी समजूतदार सासू मिळाली आहे. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तेव्हा राधिकाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरून तिला म्हणाल्या, सुनबाई, तू जेवून घे, मी बघून घेते, स्वयंपाकघरात काहीतरी बनवावेची तयारी करते. तेव्हा दरवाजावरती पोहोचलेली नव्या धावत तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली, अरे आई, काहीच बनवण्याची गरज नाही. आता मी एवढं अचानक घरी येत होते, तर मी येताना कचोरी आणि समोसे विकत आणले आहेत. आणि वहिनी, बरं झालं तू अजून जेवली नाहीस. तू पण समोसे आणि कचोरी घे थोडे. रिया आता गप्प बसू शकली नाही. ती म्हणाली, मी माझ्या माहेरी पण हेच बघितलं आहे की जेव्हा माझी आत्या घरी यायची तेव्हा सगळ्यांना त्यांचा पाहुणचार करावा लागायचा. ती कधीच काही घेऊन नाही यायची. जेव्हा माझी आत्या अचानक घरी यायची तर सगळे हे विचार करायची की चांगलं चांगलं तिला खायला मिळावं. कधी कधी यामुळे माझ्या आईला पुरेसं जेवणही नाही मिळायचं, तर कधी तिला विशेष पदार्थ खायला नाही मिळायचे. मी नेहमीच पाहिलंय की लोक घराच्या सुनेला नंदेसाठी स्वतःचा त्याग करायला शिकवतात, पण आज पहिल्यांदाच मी पाहिलंय की माझ्या सासूबाई आणि ननंद माझ्याबद्दल विचार करत आहेत. हे सांगताना ती खूप भावूक झाली. तेव्हा तिची ननंद हसत हसत म्हणाली, वहिनी, जिथे मुलगी आणि सून यांच्यात भेदभाव होत असेल तिथे होत असेल, पण मी माझ्या वहिनीसोबत काही चुकीचं कसं होऊ देईन? जेव्हा मीही कोणाच्या तरी घरची सून आहे, जर मीही माझ्या वहिनीशी गैरवर्तन करून मी माझे कर्म बिघडवले, तर माझ्या सासरच्या घरीही असंच घडू शकतं. असं म्हणत तिने पटकन एका प्लेटमध्ये समोसे आणि कचोऱ्या काढल्या आणि जेवणाच्या टेबलावर जाऊन बसली. मग तिघीही हसत हसत समोसे आणि कचोरीचा आस्वाद घेऊन खाऊ लागले. आत्याही तिला आधार द्यायला बसल्या होत्या, पण त्या तिघांचे हसणं जरा विचित्र वाटत होते. त्यांनी आपल्या वहिनीशी कधीही चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे आज आईच्या गैरहजेरीमुळे माहेरच्या घरी त्यांना थोडेसे विचित्र वाटत होते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीमध्ये काहीच कमतरता नसल्या तरी नात्यात ती गोष्ट नव्हती जी आज नव्या आणि रियाच्या नात्यात त्या पाहत होत्या. मित्रांनो, कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आदर करा आणि महत्व द्या. मग ती सून असो किंवा मुलगी. सुनेकडून त्यागाची अपेक्षा करणं आणि तिला नेहमी मागे ठेवणं योग्य नाही. जेव्हा सासू आणि नणंद सुनेच्या हक्काचा आणि भावनांचा आदर करतात, तेव्हाच घरात खरी आपुलकी आणि प्रेम टिकून राहते. नातेसंबंध मजबूत करणे महत्वाचे आहे. आपण जुने भेदभाव मागे सोडून सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना आदर दिला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला मी ही लिहिलेली गोष्ट आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.